कोकणाला पावसाने चांगले झोपून काढले होते। कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता। जोरदार पाऊस कोसळत होता। कोकणातील वाशिष्ठी, कुंडलिका, सावित्री, जगबुडी, काळ या नद्या दुथड्या भरून वाहत होत्या। चिपळूण तालुक्यात तर पावसाने हाहाकार माजवला होता। सारी बाजारपेठ पाण्याखाली गेली होती। वस्त्यांमध्ये, घरामध्ये पाणी घुसले होते। प्रत्येक दुकानात, घरांमध्ये 20 ते 25 फूट पाणी होते। सलग 2 दिवस लोक इमारतींच्या टेरेसवर तर घरांच्या छपरावर बसून धोधो कोसळणारा पाऊस अंगावर घेऊन रात्रंदिवस बसून होते। अनेक जण पुरात अडकले होते। प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत होता। काहींनी स्वतःला वाचवून तर इतर अडलेल्यांना बाहेर काढण्याचे पुण्यकर्म केले। अनेकांचे संसार वाहून गेले। एवढेच नव्हे तर काही नागरिक पुरामधून वाहून गेले तर काहींचा मृत्यू झाला। पुराने व्यापाऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान झालेच। पूरग्रस्तांना दिलासा म्हणून सरकारबरोबरच अनेक दानशूरांनी मदतीचा हात पुढे केला। अन्न पाण्यापासून कपड्यांपर्यंत अगदी संसारोपयोगी साहित्य पुरवण्यापर्यंत सर्व स्तरातून मदत करण्यात आली। हे सर्व सोपस्कार पार पडले असले तरी महापुराच्या खुणा चिपळूणवासियांच्या मनावर आजही कायमस्वरूपी कोरल्या गेल्या आहेत। या प्रलयकारी महापुराच्या आपत्तीत चिपळूणवासियांच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे। स्वतःला वाचवून अनेकांनी इतरांना वाचविले। त्यांचे धाडस, पराक्रमाची कुठेतरी दखल घेतली पाहिजे। 22 जुलैच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीत पहाटे 3 वाजल्यापासून चिपळूण शहरात पुराच्या पाण्याची पातळी वाढू लागली। क्षणाचाही विलंब न लावता आपल्या 19 आणि 23 वर्षीय 2 मुलांना खोलीच्या बाहेर काढून सौ मानसी मोहन मोरे यांनी थेट आपल्या परकार कॉम्प्लेक्स येथील प्रिंटिंग प्रेस वाचविण्यासाठी त्याकडे गेल्या। गुडघाभर पाण्यातून वाढ काढत प्रेसच्या दिशेने त्या निघाल्या। दरम्यान परकार कॉम्प्लेक्स येथे पोहोचेपर्यंत पुराचे पाणी कमरेपर्यंत आले होते। अशा पाण्यातून मानसीताई यांनी मुलांना घेऊन मार्गक्रमण केले। ही प्रेस त्यांनी स्वकष्टाने उभारली होती। गेली 24 वर्षे या प्रेस व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या संसाराचा रहाटगाडा चालविला होता। त्यामुळे ही प्रेस वाचविण्याची धडपड मानसी मोरे यांच्या मनात निर्माण झाली होती। मानसी मोरे यांचे पती कामानिमित्त शहराबाहेर गेले होते, त्यामुळे त्यांना सहकार्य करण्यात असे कोणी नव्हते। मानसी यांनी जाऊन तिथले सामान टेबलावर ठेवेपर्यंत बाहेरील पाण्याची पातळी वाढली। मग समय सूचकता वापरून मानसी या मुख्य इमारतीच्या दिशेने गेल्या। त्यावेळी मानेपर्यंत पाणी वाढले होते। 2 मुलांना हाताशी धरून त्या कशाबशा परकार कॉम्प्लेक्समध्ये पोहोचल्या। तिथेही पाणी भरलेले होते। मानसी यांचा धीर खचत चालला होता। पुन्हा घराकडे जावे असा विचार करून कॉम्प्लेक्सच्या मेन गेटवर त्या आल्या। तेथेही 6 फूट पाणी वाढलेले होते। म्हणजे कॉम्प्लेक्सच्या बाहेरील रस्त्यावर निश्चितच डोक्यावरून पाणी जाणार याची खात्री त्यांना झाली। त्याचवेळी तेथील वॉचमनने त्यांना घरी जाऊ नका, टेरेसवर या असे सांगितले। अखेर त्यांनी तसा निर्णय घेऊन 2 मुलांसह कॉम्प्लेक्सचे टेरेस गाठले। तो संपूर्ण दिवस मानसी यांनी आपल्या ओल्या कपड्यांनिशी आपल्या मुलांना घेऊन एकमेकांना आधार देत काढला। मन अस्वस्थ झाले होते। निदान प्रेसमधील सामान तरी वाचविता येईल या आशेने त्या पुराच्या पाण्यातून मार्ग काढीपर्यंत त्यांचे प्रयत्न थकले होते। आपली पुराच्या पाण्यात उद्ध्वस्त झाले प्रेस पाहून त्यांना रडू कोसळले। 24 वर्ष कष्टाने उभा केले व्यवसाय पुराने गिळंकृत केला होता। मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या पेढे गावावर महापुराने मोठी आपत्ती उडवली। डोंगर खचून कुंभारवाडीतील मांडवकर व नरळकर या 2 कुटुंबियांच्या घरावर आला। त्या घरापैकी 2 कुटुंबे ही मुंबईला राहत होती, त्यामुळे ती वाचली। अशावेळी या मदतीमध्ये व्यस्त असतानाच पेढेगावचे सरपंच प्रवीण पाकळे यांना आवाशी गावातून फोन आला की फरशीवर 7 पुते कुटुंब माळ्यावर अडकले आहे आणि माळ्यापर्यंत पाणी आले आहे। तोपर्यंत महापुराच्या पाण्याचा घराला वेढा पडला। सुरभी संदीप सातपुते हिचा सरपंच पाकळे यांना सारखा फोन होता। सरपंच, आम्हाला वाचवा, आम्ही माळ्यावर 4 जण अडकलो आहोत, तुम्ही काही पण करा पण आम्हाला वाचवा, सरपंच आम्हाला वाचवा। फोन आणि मेसेज त्यांना मिळत होते। यावेळी पाकळे यांनी त्यांच्या मित्र गणेश दिंदे यांच्याकडून एका गोणीमध्ये भरून दोरखंड घेतला
आणि फरशीवरील टायरवाल्याकडे जाऊन मोटारसायकलच्या 2 ट्यूब घेऊन 2.5 एकरचे तळे पोहून तळ्याच्या पलीकडे घरामध्ये अडकलेल्या 5 पोते कुटुंबाला वाचविण्याचे प्रयत्न केले. त्यांनी तळ्यात उडी घेतली. त्याचवेळी लिंबाच्या झाडामध्ये पाकळे अडकले. खूप काटे लागले. वरून पाण्याचा वाढता प्रवाह. अशा स्थितीत सुदैवाने कसेबसे ते लिंबाच्या काट्यातून सुटले. थोडे अंतर पोहून गेल्यावर त्यांच्यासमोर 15 फुटावर मगर पोहत असल्याचे दिसले. थोडे घाबरले आणि तिथेच थांबले. मात्र मगरच त्यांना घाबरून पळाल्याने त्यांना पुढचा प्रवास सुरू केला. सातपुते यांच्या घराजवळ गेल्यावर त्यांना पाकळे यांनी हाक मारली. त्यावेळी तेथील दुसऱ्या माळ्यावर असलेले संतोष संसारे, एकनाथ रेडीज हेही त्यांच्या मदतीला आले. या तिघांनी मिळून सुरभी सातपुते, संदीप सातपुते, बाळू सातपुते आणि त्यांची पत्नी अशा 4घांना सुखरूप बाहेर काढले आणि शेजारच्या दुमजली इमारतीत त्या सर्वांना नेऊन सोडले. चिपळूणमधील महापुरातून प्रत्येकजण स्वतःला वाचविण्यासाठी प्रयत्न करू लागला होता. मात्र या आपत्तीत काही जणांनी धैर्य दाखवत पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी आपले योगदान दिले. काविळतळी येथील वाळुंज यांच्या परिसरात पुराचे पाणी 12 फूट होते. त्यांच्या घरात पुराचे पाणी घुसल्यावर त्यांनी कुटुंबासह घराच्या टेरेसचा आधार घेतला. त्यांच्या घरामागे वसंत सावर्डेकर यांच्या कौलारू चाळीत भाड्याने राहणारे 4 परप्रांतीय तरुणांनी चाळीच्या कौलांच्या छपरावर आसरा घेतला. मात्र पाणी अधिकच वाढले होते. त्यावेळी भीतीने तरुणांनी आरडाओरड केली. याचवेळी वाळुंज कुटुंबियांनी त्यांना पाहिले. त्यांच्या सुटकेसाठी दत्तात्रय वाळुंज व नीरज या पिता पुत्रांनी शर्थीचे प्रयत्न केले. दोरीच्या सहाय्याने या 4घांना त्यांनी घरातून बाहेर काढले. चिपळूण भेंडीनाका येथील सचिन लकेश्री यांचे घर पुराच्या पाण्यात होते. त्यांच्या घराशेजारील एक दुकानदार चौगुले कुटुंब घराच्या पत्र्यावर येऊन बसले होते. आम्हाला वाचवा अशी मदत मागत होते. त्यावेळी त्यांच्या घरामागे असणाऱ्या रस्त्यावर प्रचंड पाण्याचा वेग दिसत होता. मनामध्ये भीती होती, पण सचिन पट्टीचा पोहणारा असल्याने त्यांनी या कुटुंबाला वाचविण्याचा धाडसी निर्णय घेतला. लकेश्री आपल्या सहकाऱ्यांसह त्या 6 जणांना वाचविण्यासाठी गेला. लकेश्री यांच्याकडे मोठी 6 जण अडकल्याची बातमी आली होती. घर व सचिनच्या घराचे अंतर शिडीच्या लांबी एवढेच होते. मात्र दोन्ही घरांचे छत पत्र्याचे असल्याने अडकलेल्यांना शिडीवरून काढणे तसे अवघड होते. पत्रेही पावसाच्या पाण्याने घसरगुंडीसारखे झाले होते. मात्र धाडसी निर्णय घेऊन 2 घरांच्या अंतरादरम्यान शिडी टाकून चौगुले कुटुंबातील एकूण 6 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या कुटुंबाला सचिनने आपल्या घरी आणून त्यांना आसरा दिला. चिपळूण शहरातील मुरादपुरा भाग पुराच्या पाण्याने वेढला गेला होता. संपूर्ण वस्ती व घरांना धोका निर्माण झाला होता. अशावेळी 27 वर्षीय तरुण आकाश भागोजी कोंडविलकर हा तरुण याच भागातील एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहत असलेल्या आपल्या मामा आणि मामीला स्वतःकडे घेऊन मुरादपूर भोईवाडी येथे आला होता. दरम्यान येथील पुराच्या पाण्याची भयानकता पाहून तो थोडा थबकलाही. याच वेळी आकाशला येथील मिलिंद घाटगे आणि विक्रांत शेडगे हे 2 तरुण पुराच्या पाण्यात बुडताना दिसले. आकाश पोहणारा होता, मात्र त्याने या दोघांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यातील एका तरुणाला प्रवाहाच्या बाहेर फेकण्यात आकाश यशस्वी झाला, तर दुसऱ्या तरुणालाही लगेच बाहेर काढले. अशावेळी तो तरुणी एका झाडाला लटकला, त्यामुळे तोही वाचला. आकाशने दोघांना वाचविले, मात्र आकाशने रेनकोट कमरेला गुंडाळल्याने तो पुराच्या पाण्यात फसला आणि वाहत गेला. याचवेळी त्याचा धाकटा भाऊ रोहन याने आकाशाला बुडताना पाहिले. रोहनने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तोही असफल ठरला. आकाशने दोघांना वाचविले, मात्र नियतीने त्याचा घात केला. पूर ओसरल्यानंतर 2 दिवसांनी आकाशचा मृतदेह जवळच्या शेतात आढळून आला. 6 वर्षापूर्वी आकाशचा प्रेमविवाह झाला होता. पोटी अपत्य नाही, कुटुंब प्रमुख नाही. अशा स्थितीत आकाश या तरुणाचा अर्ध्यावर संसार मोडून पुराने त्याचा जीव घेतला. मात्र तोही 2 तरुणांना वाचवून आकाशचे आकाशएवढे उपकार कुणीही विसरू शकत नाही. या पुरानंतर अनेक लोकांनी मदत केली. अनेक संस्था, अनेक सामाजिक संघटना त्यांच्या मदतीसाठी धावल्या. मित्रांनो, 22 जुलै 2021ची ती काळी रात्र आजही चिपळूणकरांचे काळीज पिळवून टाकते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.